आणि आता एक दुःखद बातमी समोर येते। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। मुंबईच्या माहीम इथल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे। साताऱ्यातील कोरेगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। मुंबईच्या माहीम इथल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राहुल, काय अधिक अपडेट्स आहेत? विनोद, अतिशय दुःखद घटना म्हणावं लागणार आहे। राजकीय ह्याच्यामध्ये एक पोकळी निर्माण करणारी गोष्ट म्हणावी लागणार आहे। त्याचं कारणही तसंच आहे। त्यांचा जो कार्यकाल होता तो मात्र खूप मोठा होता। समाजासाठी त्यांनी खूप प्रचंड काम केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। 1951 पासून त्यांनी समाजकार्यामध्ये एक भाग घेतलेला होता। तेव्हापासून ते राष्ट्रसेवा दलाची ते सक्रिय कार्यकर्ते त्या काळात झालेले होते। त्यानंतर त्यांनी अनेक म्हणजे जवळपास 4 वर्ष ते आमदार राहिलेले होते। त्याचबरोबर ते 2 वेळा मंत्रिपदावरती असल्याचे एकंदरीत आहे। यांचा हा जो कार्यकाल आहे तो असा असताना दुसरीकडे कोरेगावमध्ये त्यांनी एका साखर कारखान्याची स्थापना केलेली होती आणि त्या कारखान्याचं एक मोठं प्रस्थ त्यांनी तयार केलेलं होतं। वादाचा विषय सोडला तर मात्र कोरेगाव परिसरामध्ये त्यांचं एक मोठं तिथल्या लोकांवर एक ठसा उमटवणारं काम एकंदरीत तिथल्या लोकांनी पाहिलेलं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आता गेले काही दिवसांपासून त्या थोड्या थकलेल्या अवस्थेमध्ये एकंदरीत पाहायला मिळत होत्या। राजकीय प्रवास त्यांचा संपला असं अनेकांकडून सांगितलं जात होतं। मात्र त्यातूनही त्यांनी अनेक विषयांना हात घातल्याच्या अलीकडच्या काळामध्ये पाहिलेलं आहे। असं असताना आज सकाळी दुपारी त्यांचं निधन झालेलं आहे। उद्या 11 वाजण्या दरम्यान त्यांच्यावरती कोरेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। यावेळेला राज्यभरातील विविध पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील असं एकंदरीत सांगितलं होतं। विनोद, धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतल्या माहीम इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय।